चारकोप गावची होळी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका. श्री स्वामी समर्थ. आज आहे होळी पौर्णिमा. तर होळीसाठी नैवेद्य बनवायचा आहे पुरणपोळीचा. तर त्याआधी मी डाळ ठेवली होती 2 तास भिजत. तर आता मी ती कुकरमध्ये शिजवून घेते. त्याआधी मी डाळीमध्ये 1 पळी तेल टाकलं, हळद पावडर टाकली आणि आता मी शिजवून घेते डाळ. कुकरच्या मी 3 शिट्या करून घेतल्या डाळीच्या. तर 3 शिट्यामध्ये डाळ अशी मस्तपैकी शिजले. तर त्यातलं मी पाणी काढून घेतलं आहे आणि आता त्याच्यामध्ये मी आधी किसून ठेवला होता गूळ, तर त्याच्यामध्ये आता मिक्स करून घेते. आता मी त्यामध्ये एक जायफळ घेतलं किसून, कारण मला जायफळ खूप आवडतं आणि पुरणपोळीला सुद्धा छान वास येतो. जायफळ किसून घेतलं आहे आणि आता जायफळ किसून घेतल्यानंतर मी आता गॅसवर तो गूळ आणि डाळ एकजीव करून घेतला आहे. बघा चमचा माझा उभा राहिला म्हणजे डाळ चांगली व्यवस्थित मिक्स झाले. आता इकडे मी कणिक घेते मळून. कणिकसुद्धा मळून झालं आहे माझं. कणिक मळून झाल्यावर मी डाळ घेतली वाटायला. चाळणीमध्ये मी डाळ काढून घेतली आणि पेल्याच्या साहाय्याने मी डाळ वाटली आणि डाळ माझी पटकन वाटून झाली, कारण डाळ चांगली शिजली होती. त्याच्यामुळे मला जास्त वेळसुद्धा लागला नाही. पुरण बघा मंडळी, जास्त घट्ट पण नाही आणि पातळ पण नाही, असं मस्त असं माझं पुरण झालं वाटून. आता मी पुरणपोळी बनवायला घेते. गॅसवरती तवा ठेवला आहे गरम व्हायला आणि त्याआधी मी 2 गोळे बनवून ठेवले होते, कारण वेळसुद्धा झाला होता, कारण पूजा करायला जायचं आहे, उशीर पण झाला आहे म्हणून मी आधी तयारी केली होती. तर आता माझी पुरणपोळी लाटूनसुद्धा झाली. कणिक मळताना मी कणकेमध्ये 2 चमचे तेल गरम करून टाकलं होतं. त्यामुळे पुरणपोळी अशी मस्त खुसखुशीत लागते आणि तव्यावर भाजतानासुद्धा ती अशी मस्त टम फुगते. पुरणपोळी हा असा पदार्थ आहे की तो लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांनाच आवडतो आणि सर्वजण आवडीने खातात पुरणपोळी. आता मी जे हे तूप लावते ते मी घरी बनवलेलं आहे, कारण घरी मी जे चहाला दूध आणते त्यापासून मी तूप बनवते. आणि आता माझ्या सगळ्या पुरणपोळ्या बनवून झाल्या आहेत. बघा मंडळी कशा प्रकारे आहेत त्या. नैवेद्य बनवला आहे आणि मी नैवेद्य वगैरे भरला आहे होळीसाठी. आणि आम्ही एक नारळसुद्धा घेतला आहे. होळीमध्ये टाकायचा असतो, कारण घरामध्ये जी नकारात्मक शक्ती असते ती ह्या होळीमध्ये जळून जाते. त्यासाठी घरातून एक नारळ काढायचा असतो. तो साईच्या बाबांनी तो नारळ काढला आहे आणि आता मी तिघं पण मस्तपैकी तयार झालोय आणि आता मी चाललोय होळीची पूजा करायला. फायनली मंडळी आम्ही चारकोप मच्छी मार्केट इथे होळीसाठी पूजा करायची आहे तिथे येऊन आम्ही पोचलो. चारकोप मच्छी मार्केटमध्ये कोळी बांधव मोठी होळी पेटवतात आणि या होळीमध्ये कोळी बांधवसुद्धा होळीची पूजा मोठ्या उत्साहाने करतात आणि जे लोक कोकणात जात नाहीत ते सुद्धा इथे होळीची पूजा करायला येतात मोठ्या उत्साहाने. होळीची मी पूजा करून घेतली आणि मी जो पुरणपोळीचा नैवेद्य बनवला होता तो सुद्धा होळीला दाखवून घेतला आणि आम्ही नारळ आणला होता तो सुद्धा होळीला मी अर्पण केला आणि नंतर साईला सांगितलं नमस्कार करून घे. पाणी हे शुद्धीकरणाचं प्रतीक आहे. होळीभोवती पाणी टाकणे म्हणजे वाईट शक्ती दूर जाव्यात आणि गावात सुख समृद्धी यावी अशी एक भावना आहे. चारकोप गावामध्ये ही मोठी होळी असते आणि शेवटची होळी पेटवतात. त्यामुळे सर्व कोळी बांधव व इतर लोकसुद्धा पूजा करतात आणि हार फुलं लावून मस्त अशी सजवली जाते. होळीला नारळसुद्धा लावली जाते. सर्वांची पूजा झाल्यावर होळी पेटवली जाते. होळी पेटल्यानंतर जे लेडीज लोक असतात ती टिपऱ्यावरती नाच करतात. होळीसाठी आम्ही कोकणामध्ये ह्या वर्षी गेलो नाही, तर आम्ही इथे मुंबईमध्ये चारकोप गावामध्ये आम्ही होळीची पूजा केली. तर मंडळी व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि आपलं कोकण यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.